नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर. राजापूर तलाठी कार्यालय कोतवाल भरती प्रकरणी तालुक्यातील पेंडखळे ग्रामस्थांचे आमरण उपोषण. चौकशी करून स्थानिकांना प्राधान्य द्या, उपोषणकर्त्यांची प्रमुख मागणी. माणगाव तालुक्यातील इंदापूरमध्ये महिलांची मोठी फसवणूक. माणगाव पोलिसांकडे फसवणुकीबाबत लेखी तक्रार दाखल. महाडमधील लिंगाणा किल्ल्याच्या सुळक्यावरील घेरामधून पहिल्यांदाच चढाई. ॲडव्हेंचर सोल्स महाड संस्थेची कौतुकास्पद कामगिरी. आणि रोहा तालुक्यात मुस्लिम समाजाच्या वतीने धार्मिक इस्तिमा शांततेत साजरा. धार्मिक मेळावा 4000 मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत पडला पार. आता पाहूया सविस्तर वृत्त. राजापूर तालुक्यात काही दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात कोतवाल भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. तसेच या भरती प्रक्रियेत GR प्रमाणे स्थानिक रहिवासी यांच्यासाठी जागा राखीव असून स्थानिक तरुणांनी या तलाठी कार्यालयात 12 ते 15 वर्ष सेवा बजावली आहे. तर कोरोना काळात प्रामाणिकपणे आपला जीव धोक्यात घालून सेवा दिली आहे. तरीही स्थानिक तरुणांना डावलण्यात आले असल्याने या भरती प्रक्रियेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. एकंदर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून याचा योग्य तो निर्णय घ्यावा व स्थानिकांना प्राधान्य देण्यात यावे. या तरुणांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी हे आमरण उपोषण करत आहोत, असे यावेळी उपोषणकर्त्या ग्रामस्थांनी सांगितले आहे. लक्षणं त्याची आहेत ना, ती गावात पडली. गावात तलाठी भरती करत असताना स्थानिकच कोतवाल तलाठी काय किंवा कोतवाल भरती करत असताना त्या गावातलाच स्थानिक उमेदवार असणं हे अत्यावश्यक आहे. त्यामुळे झालेली निवड प्रक्रिया ही 100% चुकीची आहे. त्याने कदाचित काही जणांचं म्हणणं की भ्रष्टाचार त्याच्यामध्ये झालेला असेल, नक्कीच असेल. प्रशासनाने किंवा शासन स्तरावर मूर्खपणाची प्रक्रिया ही राबवली गेली हे दिसून येते. यापूर्वी या तरुणांनी कोरोना काळामध्ये अत्यंत चांगली सेवा दिलेली, आपल्या घरदाराचा देखील विचार केला नाही, परंतु सरकारने त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. कोरोना काळामध्ये ज्यांनी अशी सेवा दिलेली आहे त्यांना विशेष सवलत अशा शासकीय सेवेमध्ये दिली पाहिजे ही मागणी आमच्या सर्वांची आहे. मागच्या सरकारने उद्धवजी ठाकरे सरकारने ते मान्य केलं होतं, पण दुर्दैवाने ह्या सरकारने त्याच्यावर पाणी फेकलं. माणगाव तालुक्यातील इंदापूर शहरात एका कंपनीच्या नावे महिलांकडून 1500 रुपये घेऊन त्या महिलांना मेथी पॅकिंग करा, महिला 3000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येतील असे आमिष दाखवून हजारो महिलांची मोठी फसवणूक झाल्याची लेखी तक्रार काही महिलांनी माणगाव पोलिसांकडे केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की इंदापूर शहरात तळा रोड लगत गेल्या वर्षभरापासून एका रूममध्ये अल्टोस एंटरप्राइजेस या कंपनीच्या नावाने दुकान थाटून विठोबा गावडे हा व्यक्ती राहणार तळा येथील असून त्याने महिलांकडून 1500 रुपये घेऊन त्यांना त्या बदल्यात घरातील काही वस्तू देत या वस्तू दिल्यावर तो महिलांना इंदापूरमधील एका किराणा दुकानातून मेथी आणून ते मेथीचे दाणे पॅकिंग करण्यासाठी घरी देत होता. या बदल्यात विठोबा गावडे हा त्या महिलांच्या बँक खात्यावर 3000 रुपये गुगल पे करायचा. यासाठी त्यांनी महिलांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, फोटो घेतले होते असे माणगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारी अर्जात काही महिलांनी नमूद केले आहे. तसेच विठोबा गावडे यांच्याशी या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी संपर्क केला असता त्यांचे दोन्ही मोबाईल नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर दाखवत आहेत. तसेच दिनांक 21 नोव्हेंबर रोजी अल्टोस इंडिया या कंपनीच्या लुधियाना, पंजाब येथील कार्यालयाशी संपर्क केला असता आमचा कुठल्याही प्रकारे रायगड जिल्ह्यात महिलांसाठी मेथी पॅकिंग करायला देणे हा व्यवसाय नसून प्रोडक्ट विकणे हा आमचा व्यवसाय आहे. रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात इंदापूरमध्ये मेथी पॅकिंगच्या नावाने चुकीच्या पद्धतीने कोणीतरी व्यक्ती हा व्यवसाय करत असल्याची तक्रार 1 महिना आधीच आल्याचे अल्टोस कंपनीमधून सांगण्यात आले आहे. या प्रकरणी माणगाव वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात आली आहे.
बोला. मुक्ताबाई पांडुरंग सुतार कशीने का आलात? हा का आलात? आणि आम्हाला मेथ्यांची जरा माहिती पडली म्हणून आम्ही मेथ्या पॅकिंग करायला नेल्या. हा काय किती पैसे माझ्या भरले? मुलाचं नाव माझं नाव हा. असं मी 2,500चा माल तयार केला. पहिला दिला हा 1,500चा हा. आणि आम्हाला पगार काय त्यांनी दिली नाही. हा. आणि 3,000 रुपये आम्ही भरलं हा. 2 नावाचं. हा मग त्यांनी काय आम्हाला प्रोजेक्ट काय तू म्हणतात तू काय अर्धा मुर्दा दिला अर्धा मुर्दा नाही दिला आणि महागाईची वस्तू सगळी काय तरी पण तू आम्ही घेतला का तर जाऊन दे म्हणून. आणि ह्याने आम्हाला फसवणूक केली. आज 2 महिने झाले आम्हाला आज देतो पगार उद्या देतो पगार काय ह्याने दिला नाही हो का? म्हणून आम्ही आलोय. तुम्हाला वस्तू दिल्या का पहिले पैसे घेतले? थोडे थोडे आपल्या काहीतरी कोलगेट बिलगेट ह्या त्या सगळं काही दिलं थोडा थोडा. मग आता फोन उचलत नाही काय? उचलतच नाही फोन तेव्हा किती वकीत लावते पण. तुम्ही कुठल्या सगळ्या आम्ही साले. सालेच्या कोण कशेंच्या कोण इथल्या अशा आहेत प्रत्येक गाव आणि ह्यानी बोलायचा मला त्याने सकाळी सांगितला दरवाजा तू उघड म्हणून मी दरवाजा उघडला तर तू काय आला नाही फोन काय माझा उचली नाही आलाच नाही ताई, बोला. तुमचं नाव तुम्ही काम करता तिथं? हा, काम ह्या करतो. काम बोला. करतात तिथं. त्यांचा पहिला पाहिजे अनिता लक्षण काय आडनाव? मानकर मानकर. मग काय तुमचे ते साहेब कुठं आहेत? तर तिकडं पंजाबला गेले बोलते. आपण आता लोकांची एवढी आता फसवणूक मी झाली आपण त्याच्यात. काय सांगणार ते मला पण त्या माझा पण पहिला 2 महिन्याचा पगार नाही आलाय. तुमचा पण 2 महिन्याचा नाही पगार? 2 महिन्याचा पगार आला. देतो बोलतात ना आता देतो म्हणलं ते देणार मग असं त्यांच्या आम्ही- सल्ल्याशिवाय दारू उघडलं काय त्यांनी पण ते येतो बोलतात ना होते का येतो सकाळी? बोलते. नाही. नव्हता फोन केला फोन त्यांनी. येतोय, त्यांना फोन येतोय, आमचा फोन बंद आहे. येतो बोललं ते म्हणलं येतो बोलले. पर्यटनासाठी आलेल्या परदेशी नागरिकांनी गेटवे ऑफ इंडिया येथे एक दाहक चित्र शूट केले. एका टॅक्सीतून पोत्यात भरून आणलेल्या निर्माल्याचं समुद्रात विसर्जन करताना परदेशी नागरिकांनी तातडीनं हा व्हिडिओ शूट करून ट्विट केलाय. या प्रकरणी पोलिसांच्या गेटवे चौकीनं दखल घेतली असून कुलाबा पोलिसांनी तातडीनं टॅक्सीचा शोध घेतला असता हे निर्माल्य एका दर्ग्याचं असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्माल्य फेकणाऱ्या दर्गा सेवेकरीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले असून कुलाबा पोलिसांनी त्या सेवेकरीवर गुन्हा दाखल केलाय. मुंबई पोलिसांकडे ट्विटरवर आलेल्या व्हिडिओची पाहणी केली असता त्यामध्ये असे दिसून आले की कोणीतरी अज्ञात इसम हे टॅक्सीने ताज हॉटेल समोर आले व त्यांनी टॅक्सीतून मोठ्या प्रमाणावर कचरा काढला व समुद्रात टाकताना दिसून आले म्हणून फिर्यादी यांनी टॅक्सी चालक व त्यांचे साथीदार यांच्या विरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलमा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. रोहा शहरात सलग 2 दिवस मुस्लिम समाजाच्या वतीने धार्मिक इज्तिमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर धार्मिक मेळावा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व शांततेत पार पडला असून सोमवारी सायंकाळनंतर दुआ संपन्न झाल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला रोहा, मुरुड, तळा, अलिबाग या तालुक्यातील जवळपास 4,000 मुस्लिम बांधवांनी आपली उपस्थिती नोंदवली. रायगड जिल्ह्यात तळोजा, गोरेगाव, माणगाव व रोहा अशा 3 ठिकाणी इज्तिमात म्हणजेच धार्मिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अनेक मौलवींनी उपस्थित मुस्लिम समाज बांधवांना मौलिक मार्गदर्शन केले. अल्लाह हा परमेश्वर हा जगाचा एकमेव पालनकर्ता आहे. त्यामुळे अल्लाहची प्रार्थना करण्यासाठी व विखुरलेल्या समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच समाज सुधारणेकरिता अल्लाहने संपूर्ण सृष्टीवर 1.25 लाख प्रेषितांद्वारे इस्लाम धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आहे. यावेळी अनेक मौलवी व हाफिज यांनी इज्तिमा कार्यक्रम विषयी सविस्तर माहिती दिली. ज्येष्ठ समाजसेवक खालिद बेबन यांनी मेळावा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला रोहा खालचा मोहल्ला, वरचा मोहल्ला, मिल्लतनगर, जमातुल मुस्लिम अष्टमी तसेच तळा, मुरुड, अलिबाग इत्यादी तालुक्यातील प्रमुख मंडळींचे सहकार्य लाभले. कार्यक्रम शांततेत पार पडण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रमोद बाबल यांनी जातीने मेहनत घेतली. रोहा तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप आप्पा देशमुख, नितीन परब, संदीप सरफळे, राजेंद्र जाधव, प्रशांत देशमुख आदी समाज बांधव यांनी या मुस्लिम समाजाच्या इज्तिम्याला भेट दिल्या. रायगड जिल्ह्याच्या अलिबाग, मुरुड तसेच रोहा विभागातील ज्येष्ठ नेते, सर्व पदाधिकारी तसेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक लढवलेल्या सर्व शिलेदारांचा आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते
होरायझन हॉल अलिबाग येथे भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या प्रसंगी बोलताना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर सर्वांना माहीत पडलं की शेकाप पक्षाची सुपारी घेऊन भाजपने शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला, पण येणाऱ्या ग्रामपंचायत, विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल असे ठणकावून सांगितले. यावेळी आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद गटनेत्या मानसी दळवी, जिल्हा प्रमुख राजा केणी, तालुका प्रमुख अनंत गोंधळी, संजीवनी नाईक, स्मिता चव्हाण, सुरेश म्हात्रे, दीपक धाटवळ आदी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आत्ताच्या निकालानंतर आपल्याला कशा पद्धतीने रणनीती तयार करायला पाहिजे. काही आपल्या चुका झाल्या मी सांगितलं ना, आणि म्हणून नेत्यांच्या मान्यतेने येणाऱ्या निवडणुकी आपण सामोरे जाणार आहोत, लढणार आहोत. कुठेही आपण जमिनीवर पाय रोखून निश्चित आहोत. उद्या एक निश्चित आहे की ज्यांना असं वाटतं की आम्ही एक हाती सत्ता जिंकून आणू शकतो, अशा भारतीय जनता पार्टीची परिपूर्ण निराशा झाली आहे. आता ते शोधताय की आपल्याला रस्ता सापडतो काय. अनेक फोन येतात की शेत आता आपल्याला एकत्र झाला पाहिजे, पण नाही आहे. येणाऱ्या 32 निवड आपण भयंदर एकटा राहणार. मी कुठेही कोणत्या प्रमाणात संसद करत नाही आहे. जे नेते आता उद्या झाले ते आदल्या दिवशी धावाधाव करायला लागले, कुठल्या बँकेने आम्हाला लोन देतात का, त्या मॉर्गेज देतो का. महेंद्र असं धंदे करत नाही. मी कार्यकर्ता उभा करतो, माझ्या ताकदीने उभा करतो मी, आणि निवडून आणण्याची ताकद देतो. आणि मला इशारा आहे की येणाऱ्या निवडणुका तुम्ही तुमच्याकडे लढा. आम्ही राजकीय गणित लावणार आहोत. आम्ही काय लावणार आहोत हे तुम्हाला कळेल. आणि असं वाटतं तेव्हा आम्ही इंडिया आघाडीला भारतीय जनता पार्टीने थोडं पुशअप केलं, मदत केली की महेंद्र या रिंगणात बाहेर होईल. मी तर लढवाया कार्यकर्ता, मी कधीच बाहेर पडू शकत नाही. पुढे तुम्हाला बाहेर काढणार आहे निवडणुकीत. काही निवडणूक चालेल, पण पहिली आपली लढाई भारतीय जनता पार्टीवर असेल. तर हे सगळे मिळाले आहेत. हे आता जर इंडिया आघाडी एकत्र आले तर त्यांच्यात काही जीव नाही आहे. हे फक्त एकामेकाला आधार घेऊन उभे राहिले. थोडा त्यांचा हात सुटले की खाली पडतील. आज ज्यांना असं वाटतं भारतीय जनता पार्टीला की आम्ही अशा पद्धतीने आमचं हे आहे, केंद्र आहे, सरकार आहे, राजा बोलते खरं आहे, प्रयोग आम्ही करू शकतो. ठरवलं हे अलिबाग आहे किंवा विधानसभा मतदारसंघ वेगळ्या धाटणीचा अनेक नेत्यांना अक्कल शिकवलेली आहे, आणि मी तर सगळ्यांची लढाई केलेली आहे. त्यामुळे सगळ्या नेत्यांना इशारा आहे निवडणुकीचा की सबुरीने राहा, तुमची खाट टाकायला तुम्ही म्हणणार नाही. नक्की आहे की आपल्याला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सावध भूमिका घ्यायला पाहिजे. कारण 2024 वर्ष निवडणुकीचा वर्ष आहे. येणारे आता 32 ग्रामपंचायती आहेत अलिबाग तालुक्यामध्ये. मुरुड तालुक्यामध्ये ग्रामपंचायती असतील, चनेर विभागामध्ये ग्रामपंचायत निवडणूक असतील. शेठ, आम्ही सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी जर आपल्या बरोबर प्रामाणिकपणे काम करत नसेल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार उभा करायचा नाही. कारण शिवसेना भारतीय जनता पार्टी युती असताना रायगड जिल्हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या वाटेला आला होता. त्यामुळं जिथे शिवसेनेचे किंवा भारतीय जनता पार्टी युती जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये होईल त्यावेळेला रायगड मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला पाहिजे. यासाठी तुम्ही वरच्या स्तरावर प्रयत्न करा. कारण या भारतीय जनता पार्टीला प्रामाणिक काम करणारे लोक आज आपल्या बरोबर आहेत. जे आयुष्यभर भारतीय जनता पार्टीने ज्यांनी काम केलं, या अलिबाग तालुक्यामध्ये असू द्या किंवा मुरुड तालुक्यामध्ये असू द्या, ते प्रामाणिकपणे शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीसोबत आहेत. परंतु कालचे आलेले बाळगुल हे भारतीय जनता पार्टी शेका पक्षाने घेतलेली सुपारी पार पाडण्यासाठी जर आपल्या उमेदवारांना पाडापाडीचं राजकारण करत असतील तर ते आम्ही खपून घेतले जाणार नाही. रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक लिंगाणा किल्ल्याच्या सुळक्यावर आजपर्यंत अनेकांनी चढाई केली आहे. मात्र पाने गावाच्या बाजूने वरच्या घिरामधून ॲडव्हेंचर सोल्स संस्थेच्या गिर्यारोहकांनी पहिल्यांदा चढाई करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. रायगड जिल्ह्याच्या समोरील बाजूस असलेला लिंगाणा किल्ला अनेक ट्रेकर्सनी सर केला आहे. लिंगाणा हा शिवकालीन टेहळणी बुरुज आहे. अतिशय खडतर वाट आणि घनदाट जंगल असलेला हा टेहळणी बुरुज असून 15 ते 20 फुटांचा सरळ सुळका असलेला हा किल्ला आहे. हा किल्ला ट्रेकर्सना नेहमीच आकर्षित करत आलेला आहे. या ठिकाणी धान्याचे कोठार, गुहा आणि हौद अशा ऐतिहासिक खुणा आढळून येतात. या बुरुजावरून किल्ले रायगडावर दिवा लावून इशारा दिला जात होता असे सांगितले जातं. हा सुळका सर करण्यासाठी अनेक गिर्यारोहक दरवर्षी लिंगाण्यावर येत असतात. महाडमधील ॲडव्हेंचर सोल्स या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पाने गावातून लिंगाणा किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली. अतिशय अवघड असलेल्या पायवाटेने जीव धोक्यात घालून हा सुळका सर केला असल्याने
ॲडव्हेंचर सोल्स संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या मेहनतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. एक नंबर आपणच खरी केला. लिंगाणा सुळका हा समुद्र सपाटीपासून 3200 फूट उंचीचा अतिशय महाराष्ट्रातील अवघड असा सुळका आहे. या सुळक्यावरती ॲडव्हेंचर सोल्स संस्थेचे 5 सदस्य आम्ही गेलो होतो. या मोहिमेमध्ये अतिशय घनदाट जंगलातून ही मोहीम आम्ही सुरू केलेली होती. 16 तारखेला ॲक्च्युअल वरती लिंगाणा किल्ल्यामध्ये वरती एक गुहा आहे. या गुहेमध्ये आम्ही, या लेणीमध्ये आम्ही वस्ती केली होती 16 तारखेला. आणि 17 तारखेला सकाळी 6 वाजता आम्ही 5 ॲडव्हेंचर सोल्स संस्थेचे 5 सदस्य आम्ही यांनी मोहीम सकाळी 17 तारखेला सुरू केलेली होती. लिंगाणा किल्ल्याची मोहीम आतापर्यंत बोराडाच्या नाळेतून आणि मोहरी गावातून, खिंडीतून अनेक ट्रेकर्सनी केलेली होती. परंतु लिंगाणा किल्ल्याला वरच्या बाजूला 2 घेर आहेत. या वरच्या घेरातून आतापर्यंत कोणत्याही ट्रेकर्सने महाराष्ट्रातल्या मोहीम केली नव्हती. ती वरच्या घेरातून लिंगाणाच्या ॲडव्हेंचर सोल्स संस्थेच्या सदस्यांनी ही मोहीम यशस्वी केली 17 तारखेला. अतिशय रोमांचक असा अनुभव होता. उंच किल्ला आहे तो आणि ट्रेकरसाठी अतिशय अवघड आहे. परंतु आम्ही, आमच्या संस्थेचे अध्यक्ष समीर विचारे यांनी अतिशय मोलाचं आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या अनुभवातूनच आम्ही हे सर्व सर करू शकलो. आणि वरती गेल्यानंतर कड्याच्या बाजूने गोल घेर जो आहे त्या घेरातून ही मोहीम सुरू होते आणि त्या घेरातून अतिशय अवघड रस्त्यातून हा किल्ला सर करावा लागतो. आणि 17 तारखेला आमच्या ॲडव्हेंचर सोल्स संस्था महार संस्थेचे 5 सदस्य, मी स्वतः, विशाल खांबे, व्यंकोजी लुष्टे, संकेत लुष्टे, रोशन सावंत आणि प्रवीण सपकाल असे 5 सदस्य आम्ही या 17 तारखेला लिंगाणा किल्ल्याच्या सुळक्यावरती उत्कृष्ट अशी चढाई केली आणि उतरताना देखील आम्ही सुरक्षित उतराई केलेली आहे. अशा पद्धतीने लिंगाणा सुळक्यावरती अतिशय रोमांचक असा अनुभव आमचा संस्थेचा आणि आमच्या ट्रेकर्सचा होता. पेण येथील साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीने सालाबादप्रमाणे साई पालखी व पेण ते शिर्डी पायी पालखी सोहळ्याचं आयोजन 21 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर पर्यंत करण्यात आले. पेण ते पायी शिर्डी पालखी सोहळ्यात सहभागी होणारा साई सेवक तसेच साई मंदिरात सडहस्ते सेवा देणारे साई सेवक गणेश गायकर व शिवा गणेश गायकर यांच्या सौजन्याने टी-शर्टची भेट देण्यात आली आहे. पेण येथील साई मंदिरातून साई सेवकांनी श्री साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिर परिसर व शहरातून साई पालखी पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेकडो साई भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी भक्तिमय वातावरणात श्री साईबाबांच्या नामजय घोषाने पेण शहर दुमदुमून गेले होते. यावेळी साई सेवक गणेश गायकर, उद्योजक राजू पिचिका, अध्यक्ष गणेश जांभळे, महेश म्हात्रे, दिनेश खामकर, अविनाश जोशी, दीपक समेळ, विलास पाटील, अप्पा पवार तसेच मोठ्या संख्येत साई सेवक उपस्थित होते. साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेतर्फे साई सेवकांची साईंची पालखी पेण ते शिर्डीकडे प्रस्थान होत आहे. आज सकाळी 9 वाजता साई मंदिरातनं पालखीचं प्रस्थान झालेलं आहे. ते 28 तारखेला शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेऊन पुन्हा सर्व साई सेवक पुन्हा येऊन 30 तारखेला साईंचा भंडारा होणार आहे. आज साईंसाठी आज पेणमध्ये असंख्य जनसागर हा समुदाय जमलेला आहे. बाबांची अशी सेवा आमच्या हातातून घडत राहावी आणि सर्व साई सेवक मिळून एकत्र ही साईंची पालखी अखंड चालू राहावी ही साईबाबांकडे प्रार्थना करतो. आणि सर्व साई सेवकांना एकच विनंती करतो का साईंच्या सेवेमध्ये आपलं हे जे जन्म आहे ते अखंड जन्म साईंच्या सेवेसाठी जावं. साई सेवकांची साईंची पालखी वर्ष 8वे या ठिकाणी आपण शिर्डीकडे प्रस्थान करत आहोत. शिर्डीकडे प्रस्थान करत असताना या पदयात्रेमध्ये जवळपास 200 ते 250 साई भक्त या ठिकाणी पदयात्रेत सहभागी झालेले आहेत. सर्व पदयात्रींना आम्ही शुभेच्छा देत आहोतच. त्याचबरोबर पेणवासींना एक आम्ही विनंती करतोय की येत्या 30 तारखेला साईबाबांचा साई पालखी भंडारा होणार आहे. या पालखी सोहळ्यामध्ये सर्व साई भक्तांनी सहभागी व्हायचं आहे. त्याचबरोबर 28 तारखेला शिर्डी या ठिकाणी साईबाबांचं दर्शन होणार आहे. पेणवासींना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये यायचं आहे. ओम साईराम. यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. भेटूया नवीन बातमीपत्रासह. तुम्ही पाहत रहा फक्त माझे कोकण.